नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अलंकार, मराठी व्याकरणातील अलंकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे शालेय जीवनामध्ये. याचं फार महत्त्व आहे. 8वी 9वी 10वीला तर अलंकार हे 2 गुणासाठी विचारले जातात आणि पुढे 11वी 12वीला सुद्धा मराठीमध्ये अलंकार आहेतच. त्यानंतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अलंकारावर प्रश्न विचारले जातात. तर अलंकार हा जो घटक आहे, या घटकात मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो. चला तर मग अलंकार हा घटक आपण अभ्यासूयात. अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिना हा सर्वांना माहीत आहे. दागिने कशाचे असतात? सोन्याचे, चांदीचे, हिरे, माणिक, मोती असे वापरून दागिने तयार केलेले असतात, हे आपल्याला माहीत आहे. मग ह्या दागिन्याचा वापर मानवी शरीरावर केल्यानंतर माणसाचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसते. मग ते स्त्री असेल, पुरुष असेल, लहान मुलं मुली असतील. त्याचप्रमाणे केवळ सोन्याचे चांदीचे दागिने वापरूनच चालत नाही, तर केशभूषा आहे, वेशभूषा आहे, डोळ्यावर चष्मा हा सुद्धा दागिना आहे. त्याचप्रमाणे पायामधील चप्पल, बूट, हातातील घड्याळ हे सगळे दागिन्यामध्ये येतात. ज्याप्रमाणे माणसाच्या बाबतीत हे दागिने आहेत, तसेच आपल्याकडे प्राण्याच्या बाबतीत जर विचार केला तर पोळा हा सण आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहीत आहे. पोळ्यामध्ये बैलाला किती चांगल्या पद्धतीनं सजवले जाते. कशासाठी बरं हे सगळं? तर इतरांपेक्षा माझा बैल उठावदार दिसावा किंवा तो चांगला दिसावा म्हणून. त्याचप्रमाणे नवीन घर जर बांधलं असेल तर त्या घराची रंगरंगोटी असेल, त्याला फुलाचे तोरणं असतील, मोठी रांगोळी असेल, हे सगळं कशासाठी? तर ते अधिक चांगलं दिसण्यासाठी. मग हा जो सगळा प्रकार आहे, तर तो कशासाठी? तर आहे त्यापेक्षा अधिक सुंदरता, सौंदर्य खुलून दिसावं यासाठी हे वापरले जाते. जी गोष्ट व्यक्तीची, प्राण्याची आहे, तीच गोष्ट आपल्या भाषेची सुद्धा आहे. आता आपण भाषेमध्ये पाहतो तर कित्येक वेळा आपण चित्रपट पाहतो, मालिका पाहतो, त्याचप्रमाणे आपण वाचन करत असतो. उदाहरणार्थ एखादी कादंबरी, नाटक, कथा हे आपण वाचत असताना या साहित्यामध्ये नेहमीच्या ऐकण्यातल्या शब्दापेक्षा थोडेसे निराळे शब्द वाचण्यात येतात आणि त्यामुळे वाचकाला आनंद होतो. आता तो जो आनंद आहे, तो आनंद भाषेमध्ये निर्माण करण्याचं जे काम आहे ते अलंकाराने होत असते. म्हणजे आपल्या व्यवहारातलं एखादं उदाहरण बघू की आपण नेहमी 2 माणसं एकत्र आलेले असताना सहज बोलतात की माणसाचं जीवन हे सुखापेक्षा दुःखाने जास्त भरलेलं आहे. याच्यामध्ये गदी माडगुळकरांनी किती सुंदर पद्धतीनं ते मांडलेलं आहे पहा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे, तुझिया आयुष्याचे. म्हणजे आयुष्याला एक वस्त्र कल्पून किंवा वस्त्र समजून किती साध्या पद्धतीने पण मोहक रीतीने याची मांडणी केली. हे पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते, पुन्हा पुन्हा गावंसं सुद्धा वाटते. हे काय कारण असेल? तर यामध्ये काही विशिष्ट घटक वापरलेले असतात. त्यापैकीच या घटकामध्ये अलंकार हा घटक त्यामध्ये वापरलेला आहे. आता जसं की माणसाच्या शरीराच्या सुंदरतेबद्दल, प्राण्याच्या सुंदरतेबद्दल, घराच्या सुंदरतेबद्दल आपण आता बघितलं, तसंच भाषेची जर शोभा वाढवायची असेल तर ती त्या अलंकारानेच वाढवल्या जाते. मग कधी कधी काय होते तर विशिष्ट शब्दाच्या रचनेमुळे भाषेला
शोभा वाढते किंवा शोभा येते, सुंदरता प्राप्त होते. तर कधी कधी शब्दातील अर्थामुळे भाषेला सुंदरता प्राप्त होत असते. मग आता अलंकाराची व्याख्या काय आहे? तर भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते, भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचा अलंकार म्हणतात. त्याच्यातले जे गुणधर्म आहेत त्याला भाषेचे अलंकार म्हणतात. आता कोणते गुणधर्म येतं? तर केव्हा केव्हा सारखेपणा वापरून भाषेची शोभा वाढवता येते, म्हणजे साम्य दाखवून सुद्धा भाषेची शोभा वाढवता येते. त्याचप्रमाणे केव्हा केव्हा विरोध दाखवून सुद्धा भाषेची शोभा वाढवता येते. तसेच नाद निर्माण करणारे शब्द वापरून तिथे सुद्धा भाषेची शोभा वाढवता येते. आणि एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक सांगून भाषेची शोभा वाढवता येते. तर हे जे गुणधर्म आहेत, या गुणधर्मानुसार भाषेची शोभा वाढवता येते. या गुणधर्मालाच तर अलंकार असं म्हणतात. तर अलंकार हे दोन प्रकारचे आहेत. त्यामध्ये एक आहे शब्द अलंकार आणि दुसरा आहे अर्थ अलंकार. मग आता शब्द अलंकार म्हणजे काय? ज्या शब्दामुळे भाषेची शोभा वाढते, म्हणजे असे काही शब्द वापरले जातात, चमत्कृती पूर्ण वापरले जातात, त्याच्यामुळे भाषेची शोभा वाढते. आणि केव्हा केव्हा त्या अर्थामुळे भाषेची शोभा वाढते, म्हणजे ज्या अर्थामुळे भाषेची शोभा वाढते त्याला आपण अर्थ अलंकार असं म्हणतो. मग आता दोन हे अलंकाराचे प्रकार लक्षात आले असतील. एक आहे शब्द अलंकार, दुसरा आहे अर्थ अलंकार. आता शब्द अलंकार हे 3च आहेत, पण अर्थ अलंकार मात्र 20 आहेत. शब्द अलंकार हे 3च आहेत, पण अर्थ अलंकार मात्र 20 आहेत. मग आता हे 3 कोणते कोणते आहेत शब्द अलंकार? त्यामध्ये एक आहे अनुप्रास, त्यानंतर दुसरा आहे यमक आणि तिसरा आहे श्लेष. तर आता आपण आधी शब्द अलंकाराचा अभ्यास करू, त्यानंतर मग आपल्याला अर्थ अलंकाराचा विचार करता येईल. आता यामध्ये बघा, सुरुवातीला घेतला आपण अनुप्रास. अनुप्रास हा जो अलंकार आहे, तर यामध्ये काय होते की एखादं वाक्य कवितेच्या चरणाच्या एकाच अक्षराची त्यामध्ये पुनरावृत्ती होते. म्हणजे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे नाद निर्माण होऊन त्यात सौंदर्य प्राप्त होते. त्याला अनुप्रास म्हणायचं. म्हणजे अनुप्रास लक्षात आला असेल तुमच्या, एका अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होऊन त्याच्यातून सौंदर्य प्राप्त होते, त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. आता त्याचं एक उदाहरण बघूया अनुप्रास अलंकाराचं. झालेत बहु, दुसरं उदाहरण घेऊ. बालिश बहु बायकात बडबडला. बालिश बहु बायकात बडबडला. आता याच्यामध्ये बा हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. बालिश बा, बहु बा, बायकात बा, बडबडला ब. म्हणजे ब या शब्दाची, ब या अक्षराची काय झालेली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे. त्याच्यातून नाद निर्माण होतो आणि पुढे अनुप्रास अलंकार होतो. त्याचं दुसरं जरी आपण उदाहरण जर पाहिलं तर आज गोकुळात रंग खेळतो हरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. इथे काय आलेला आहे? ज हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. इथेच तर अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे तो शब्द वापरून त्याच्यात नाद निर्माण होतो आणि सुंदरता प्राप्त होते, सौंदर्य प्राप्त होते. याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. त्यानंतर पुढचा अलंकार आहे यमक अलंकार. आता यमक अलंकार आपल्याला शब्द कानावर नेहमीच पडलेले आहेत की चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी, म्हणजे कवितेच्या ओळीमध्ये किंवा चरणामध्ये मध्ये असेल, शेवटी असेल किंवा काही ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने येतात. बरं, तिथं ते वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या जातात, तिथे यमक अलंकार होतो. आता त्याचं जर आपल्याला उदाहरण पाहायचं झालं तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो,
कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. ही इथे कोणते कोणते शब्द पुन्हा पुन्हा आलेत? घडो, पडो, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. म्हणजे इथे पडो, झडो हे शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्यातलं जर पुन्हा एखादं आपल्याला जर उदाहरण पाहायचं असलं तर बघू. हिरवळ अनेक पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी, हिरवळ अनेक पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी. पाणी आणि गाणी हे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत की निळी तुनी पाखरे पांढरी, निळी तुनी पाखरे पांढरी, किलबिलितात थव्यानी, निळी तुनी पाखरे पांढरी, किलबिलितात थव्यानी, हिरवळ अनेक पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी. म्हणजे निनी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. पुन्हा आता आपल्या परिचयाचंच एक पुन्हा आणखी एक उदाहरण देतो. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. म्हणजे इथे तान्हा पाना हे शब्द आलेले आहेत. यावरून आपल्या लक्षात आला असेल यमक अलंकार. आता आपण शब्द अलंकारातील शेवटचा बघू, श्लेष अलंकार. या श्लेष अलंकारामध्ये काय होते? एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. शब्द एकच आहे पण तो दोन अर्थाने वापरला जातो. तिथे त्या शब्दाची चमत्कृती पूर्ण रचना केल्या जाते, ठेवल्या जाते तिथेच हा श्लेष अलंकार होतो. मग आता श्लेष अलंकार म्हणजे काय की एक शब्द वाक्यात दोन अर्थाने म्हणजे द्विअर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधल्या जाते तिथे श्लेष अलंकार होतो. त्याचं आपण उदाहरण बघूयात. श्रीकृष्ण नवरामी नवरी, शिशुपाल नवरामी नवरी. बघा, ऐकायला दोन्ही शब्द नवरी नवरी हे तुमच्या कानावर पडलेत, पण त्याच्यामध्ये श्रीकृष्ण नवरा मी नवरी इथे सरळ आहे. श्रीकृष्ण हा माझा नवरा आहे. आणि इथे काय सांगितलं? शिशुपाल नवरा मी न वरी. न वरी म्हणजे मी त्यांना वरत नाही, मी त्यांना पती म्हणून मान्यता देत नाही किंवा मान्य करत नाहीत किंवा मला ते पसंत नाही. म्हणजे शब्द नवरीच आहे पण तो दोन अर्थाने वापरलेला आहे. पुन्हा एखादं उदाहरण बघू आपण. मला सुपारी लागते. आता लागते म्हणजे पाहिजेतही असते म्हणजे हवी असते, आणि लागते म्हणजे तिचा त्रासही होतो. शब्द एकच आहे पण तो दोन अर्थाने वापरलेला आहे. त्याच्यानंतर एक नळराजाची जी पत्नी होती ती काय म्हणते? औषध नलगे मजला परिसुरी जननी बरी म्हणूनी. म्हणजे तिच्या आईला म्हणते की हे आई, मला औषध लागत नाही. औषध न लगे, न लगे लागत नाही आणि न लगे माझं औषधच नळराजा आहे. म्हणजे इथे न लगे हा शब्द दोन अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे श्लेष अलंकारामध्ये काय केलं जाते तर एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो, तिथे श्लेष अलंकार होतो. मित्रांनो, आपण शब्द अलंकार तिन्ही व्यवस्थित समजून घेतलेले आहेत. आता जे 20 अर्थ अलंकार आहेत त्याचा अभ्यास आपण दुसऱ्या भागामध्ये करू. तर ते कशावरून पडलेले आहेत? तुलनेवरून अलंकार पडलेत, स्वभावावरून अलंकार पडलेत, कारणावरून अलंकार पडलेत आणि काही इतर अलंकार आहेत. फक्त त्याची आपण नावं समजून घेऊयात. तुलनेवरून कोणते पडलेत? उपमा अलंकार आहे, उत्प्रेक्षा आहे, रूपक आहे, व्यतिरेक आहे, अपनहुती आहे, अनन्वय आहे. एवढे त्या स्वभावावरून पडलेत. आणि तुलनेवरून पडलेत. स्वभावावरून कोणते पडलेत तर स्वभावोक्ती आहे, चेतन गुणोक्ती आहे किंवा अतिशयोक्ती आहे. आता कारणावरून कोणते अलंकार पडलेत अर्थ अलंकारामध्ये? व्याजोक्ती आहे, व्याजसुती आहे, असंगती आहे किंवा अन्योक्ती आहे. आणि इतर मध्ये कोणते कोणते आहेत? सार आहे, दृष्टांत आहे, त्याचप्रमाणे विरोधाभास आहे, पर्यायोक्त आहे, अर्थांतरन्यास आहे, संसदेह आहे आणि भ्रांतिमान. असे हे एकूण अर्थालंकार आहेत 20. तर इथे आपण थांबू. यातला दुसरा जो भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघू. धन्यवाद.